जय मल्हार बौद्धिशील संस्था वलवाडी तर्फे हळदी कुंकू व उखाणे कार्यक्रम संपन्न। याबाबत अधिक वृत्त असे की धुळे शहरातील जय मल्हार बौद्धिशील संस्था वलवाडी तर्फे हळदी कुंकू कार्यक्रम दरवर्षीप्रमाणे घेण्यात येत असतो। महिलांसाठी एक हक्काचे व्यासपीठ निर्माण व्हावे म्हणून दरवर्षी सदर मकर संक्रांतीचे औचित्य साधून हळदी कुंकू कार्यक्रम घेण्यात येत असतो। त्यानिमित्तानेच आज दिनांक 12 फेब्रुवारी 2024 रोजी सायंकाळी 6 वाजता धुळे शहरातील जय मल्हार बौद्धिशील संस्था वलवाडी यांच्या वतीने अध्यक्ष शांताराम आहिरे यांच्या वतीने सदर या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले। तर यावेळेस महिलांसाठी उखाणा स्पर्धा घेण्यात आली। तर स्पर्धेत सहभागी झालेले विजयी झालेल्या स्पर्धकांना या ठिकाणी पारितोषिक बक्षीस देण्यात आले। त्यानंतर उपस्थित असलेल्या सर्व 100हून अधिक महिलांना वाहन स्वरूपात वस्तू भेट देण्यात आल्या। या कार्यक्रमाप्रसंगी या ठिकाणी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून अध्यक्षस्थानी धुळे मनपा औषध निर्माण अधिकारी सुमित चौधरी हे होते। तर प्रमुख पाहुणे म्हणून सामाजिक कार्यकर्ता तथा लेखक प्रमोद पाटील, व्याख्याते तथा उत्तर महाराष्ट्र महिला डायरेक्टर नैसर्गिक मानवाधिकार सुरक्षा परिषद फोरमच्या डायरेक्टर तथा रायबा बौद्धिशील संस्थेचे खजिनदार सौ प्रिया प्रमोद पाटील, तसेच भाजप जिल्हा सरचिटणीस तथा उद्योजक जितेंद्र चौटिया आदी मान्यवरांच्या उपस्थितीत सदर कार्यक्रम घेण्यात आला। तर यावेळेस महिलांना आरोग्याविषयी माहिती दे या ठिकाणी धुळे मनपाचे औषध निर्माण अधिकारी सुमित चौधरी यांनी मार्गदर्शन केले। त्याचबरोबर सामाजिक कार्यकर्ता तथा लेखक प्रमोद पाटील यांनी देखील महिलांना मार्गदर्शन केले। तर या कार्यक्रमासाठी अध्यक्ष शांताराम आहिरे, उपाध्यक्ष सुरेखा वानखेडे, सचिव कविता आहिरे, सदस्य छायाबाई आहिरे, सागर आहिरे, गौरव आहिरे, हर्षल आहिरे, आदित्य आहिरे, उमेश महाले, रोशन वानखेडे, मिलिंद वानखेडे, दर्शन आहिरे आदी सर्वच पदाधिकाऱ्यांनी या कार्यक्रमासाठी अथक परिश्रम घेतले। तर या ठिकाणी मोठ्या संख्येने महिला वर्ग उपस्थित होते। त्यामुळे या हळदी कुंकूच्या निमित्ताने खास आहे ना, हा खरं तर महिलांचा कार्यक्रम आहे, पण आहिरे साहेबांनी विनंती केली आणि या ठिकाणी आम्हाला या ठिकाणी कार्यक्रमाला बोलवलं। तर त्याविषयी मी काही जास्त सांगू इच्छित नाही, परंतु एवढंच नक्की सांगेन की आजवर आता नुकताच 8 मार्च जागतिक महिला दिवस येत आहे। अशा दिवशी आपल्याला चांगला कार्यक्रम कसा करता येईल, समाजातील कोणत्याही क्षेत्रातील असो, त्या शिक्षण क्षेत्रातील असेल किंवा सामाजिक क्षेत्रातील असेल, राजकीय क्षेत्रातील महिला असतील, आणि समाज नाही, समाज धर्म जात पंथ कधीही महिलांनी मानायचा नाही। एकच धर्म आहे, तो म्हणजे काय, मानवता। आपण आम्हाला बोलवलं त्याबद्दल आपला आभारी आहे। महिलांनो आणि माझ्या भगिनी आणि मातांनो, बऱ्याचदा आपण घराच्या परिवारात एकत्र गुंफून जातो, एकत्र मन रमतं। अशा कार्यक्रमाव्यतिरिक्त, घराच्या जबाबदारी व्यतिरिक्त आपण काही समाजासाठी करू शकतो का, कुठेतरी एकत्र येऊ शकतो का, याच्यासाठी आपण प्रयत्न केला पाहिजे। आता आमचे मित्र आहिरे साहेबांनी नुकतंच सांगितलं की ह्या ज्या महिला आहेत या अत्यंत गरीब परिस्थितीतून आलेल्या आहेत आणि त्यांचं खूप परिस्थिती हलाखीची आहे। आम्ही नेहमी मुंबई, पुणे, नाशिक आणि वेगवेगळ्या शहरात अतिशय गर्भश्रीमंत लोकांमध्ये राहतो, पण आज तुमच्यामुळे अशा गरीब महिलांना कुठेतरी कार्यक्रमात सहभागी होता यावं, त्यांना संबोधन करता यावं, यासाठी आम्हाला संधी मिळाली, ही खूप नशिबाची गोष्ट आहे। खरं तर आज आपण 21व्या शतकात वावरत आहोत, जगत आहोत। आपल्या भारत देशातील महिला वेगवेगळ्या क्षेत्रात
आज कार्यरत दिसत आहे। शिक्षण असेल, त्यानंतर उद्योग असेल, त्यानंतर राजकीय असेल, त्यानंतर क्रीडा असेल, सामाजिक असेल, प्रत्येक क्षेत्रात आपल्या महिला भगिनी ह्या पुढे जात आहे। आपण आपल्या परिवाराची जबाबदारी सांभाळत जर कुठे अशा छोट्या छोट्या उपक्रमांमध्ये जर तुम्ही सहभागी व्हाल तर त्यांचा संस्कार हा आपल्या मुलाबाळांवर होत असतो। आणि याच्यानंतर आपल्या ज्या मनातील ज्या घरच्या ज्या संकल्पना असतात, घरच्या ज्या समस्या असतात, जो ताण असतो, तणाव असतो, तो या ठिकाणी सगळ्यांनी एकत्र येऊन तो दूर होतो आणि कुठेतरी आपल्याला आनंद सगळ्यांमध्ये मिळत असतो। त्याच्याने आपले आरोग्य सुद्धा सदृढ होत असतं। म्हणून ज्या ज्या कार्यक्रम चांगले कार्यक्रम तुम्हाला आयोजन करता येतील अशा कार्यक्रमात स्वतः सहभागी व्हा आणि इतर महिलांनाही बोलवा। त्या महिलांचा जे प्रश्न असतील ते प्रश्न या जय मल्हार बहुउद्देशीय विकास संस्थेमार्फत सोडवण्याचं आपण प्रयत्न करू। नुकतेच आयरे सरांनी सांगितलं की वेगवेगळ्या सामाजिक संस्था असतील, राजकीय लोक असतील, ती मदत करीत असतात, म्हणून तुमच्याही समस्या सोडवण्याचं ते काम करतील। आनंद हा प्रत्येक व्यक्तीचा एक अधिकार आहे, हक्क आहे। दिवस रात्र मेहनत करीत असताना कुठेतरी आनंदात मन मोकळ्याने आपल्याला कोणत्या तरी एखाद्या छोट्याशा उपक्रमात सहभागी होता येतं का याचा आपण शोध घेतला पाहिजे। आणि ज्या महिलांवर हे घर कुटुंब अवलंबून असतं, महिला ह्या घरातील प्रमुख दुवा असतात, त्यामुळे तुमचं चांगलं वागणं, चांगलं राहणं आणि सगळ्यांना समजून घेणं आजच्या काळाची खूप गरज आहे। आणि सर्व ज्या महिला आहेत ते धुणे भांडी करायला जात असतात। मला एक सांगा, आता आपण दैनंदिन आयुष्य जगतोय बरोबर, सकाळी उठतो जातो, असा एक दिवस तरी जातोय की आपल्या आयुष्यात किंवा आपल्या घरामध्ये असा एकही व्यक्ती नाही की त्याला दवाखान्याची आवश्यकता नाहीये। प्रत्येकाला दवाखान्याची गरज आहे। प्रत्येकाने आपलं आरोग्य जपलंच पाहिजे। प्लस आपल्याबरोबर आपल्या घरात आपले लहान मुलं पण आहेत। आपण काय करतो की स्वतःकडे दुर्लक्ष करण्याच्या याच्यात की मुलांचं कल्याण होण्यासाठी आपण स्वतःकडे दुर्लक्ष करतो बरोबर। तर येत्या 8 मार्चला असो किंवा येत्या 1 महिन्यात असो, आपण या एरियामध्ये तुमचं शरीरात म्हणजे जे आता आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुद्धा घोषित केलेलं आहे एनिमिया मुक्त भारत। एनिमिया मुक्त म्हणजे काय, स्त्रियांमध्ये महत्वाचा जो प्रॉब्लेम असतो तो असतो रक्त कमी असणे, ज्याच्यामुळे त्यांना चक्कर येणे, अशक्तपणा वाटणे किंवा या गोष्टी होत असतात। तरी आपण 1-1.5 महिन्यामध्ये या एरियात किंवा या परिसरात आपण आता रक्त ग्रुप म्हणजे तुमचं ऐन वेळेस जर तुम्हाला काही हॉस्पिटलमध्ये ऍडमिट व्हावं लागलं, काय व्हावं लागलं, तर या गोष्टींमुळे तुम्हाला ब्लड ग्रुप माहित असणं गरजेचं असतं। तर आपण पहिले घेणार आहे ब्लड ग्रुप चेकिंगचा कॅम्प। त्यानंतर त्याच दिवशी आपण परत घेणार आहोत आपल्यात रक्त म्हणजे हिमोग्लोबिनचा कॅम्प, म्हणजे कोणाला किती रक्त कमी आहे, काय कमी आहे ते आपल्याला त्या दिवशी कळेल। नंतर आपण त्या ज्या दिवशी ज्या ज्या महिलांना रक्त आपल्याला कमी वाटेल, तर मी माझ्या वैयक्तिक याच्यानुसार ज्या महिलाला रक्त कमी असेल तर त्या प्रत्येक महिलाला कमीत कमी 1 ते 2 महिन्यासाठी रक्तवाढीच्या गोळ्या मी तुम्हाला उपलब्ध करून देईल। परत महत्वाचं म्हणजे आपल्या इथे ग्रामपंचायत बुलवाडी तिथे एक दवाखाना ओपन झालेला आहे, तर ते कर्मचारी आपल्यापर्यंत येत असतील तर आपण जो नरेंद्र मोदींनी जी घोषणा केलेली आहे आयुष्यमान भारत कार्ड, तर ते प्रत्येकाने तयार करून घ्या। जर कोणाचा आधार कार्डचा इश्यू असेल काय असेल तर आपलं आधार कार्ड अपडेट करून घ्या। जरी तुम्हाला ते आता कंटाळवाणं वाटत असेल की याचा आपल्याला काय उपयोग होईल, पण असं समजू नका, दवाखाना हा कधी कोणाला विचारून येत नाही, तो रात्री अपरात्री आपल्या घरी किंवा आपल्या आजूबाजूच्या घरी केव्हाही येऊ शकतो। त्याच्यासाठी आयुष्यमान भारत कार्ड असेल, आभा कार्ड असेल, शासनाच्या ज्या ज्या स्कीमांसाठी आरोग्य कर्मचारी तुमच्या घरापर्यंत पोहोचत असतील तर त्यांना सहकार्य करा। आणि जर ते तुमच्यापर्यंत पोहोचत नसतील तर स्वतः त्या दवाखान्यात जा, कारण आपल्या 5 मिनिटाच्या अंतरावरच तो दवाखाना आहे, तर आपल्याला जायला अडचण नाही। तर मेन म्हणजे मी 2 मिनिटं याच्यासाठीच बोलणार होतो की आपण सकाळी उठलो की धावपळ करत असतो, आपण स्वतःच्या आरोग्याकडे असो किंवा आपल्या घरात लहान मुलं असतं तर आपण त्याच्याकडे लक्ष देत नाही। परत आपल्या घरात जर कोणी लहान मुलं असतील तर उद्या शासनाची जंतनाशक मोहीम
जी मुलांच्या शरीरात किंवा पोटात जी जंत असतात ती मोहीम उद्या प्रत्येक शाळेत राबवली जाणार आहे. तर आपल्या प्रत्येक मुलांना ती गोळी घ्यायलाच लावायची. कारण जेव्हा आपण मुलात पोटात जंत होता किंवा मुलाचं पोट दुखतं आपण प्रायव्हेट डॉक्टरकडे जातो, मग तो 8-10 रुपयाची गोळी देतो, तर ती आपण घेतो कारण त्याने ती दिलेली आहे. मग आपल्यालाही ते शाळेमध्ये आपल्या मुलांसाठी ती जंतची गोळी फ्रीमध्ये भेटणार आहे. जर आपल्याला उद्या ती गोळी मिळाली नाही तर पुढच्या 20 तारखेला वलवाडी दवाखाना आहे आपला, तिथे किंवा प्रभात नगर किंवा महानगरपालिकेच्या तुम्ही कोणत्याही दवाखान्यात गेले तर तुम्हाला ती गोळी फ्रीमध्ये उपलब्ध होईल. अशा बऱ्याच गोष्टी आहेत. जसं तुम्हाला मी रक्त चेकिंगचं बोललो, तर तुम्ही रक्त चेक केल्यानंतर महानगरपालिकेच्या दवाखान्यांमध्ये काही गोळ्या ज्या आहेत त्या आपल्याला मोफत सुद्धा उपलब्ध होतात. तर आपण महिलांना मी एकच विनंती करेल की धावपळ करा. प्रत्येक जण करतो, मी असो तुम्ही असो, माझ्या घरातल्या महिला असतील, प्रत्येक जण या धावपळ करतायत. पण स्वतःचं आरोग्य तितकंच जपणं गरजेचं आहे. कारण आज तुम्ही सुरक्षित असलेत, आज तुमची तब्येत चांगली असतील तर तुमच्या घरचे किंवा तुमच्या मुलांसाठी तुम्ही भविष्यात काहीतरी करू शकतात. एवढीच मी तुम्हाला विनंती करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद.